शेतकरी मित्रांनो, इथे आपण तीळ गौरव पेरलेला आहे आणि आज साधारणतः आणि इथं 2 वेळा आपण पाणी दिलेलं आहे. कारण आपण इथं गव्हाच्या पाट्यामध्ये तीळ गौरव पेरलेला आहे आणि त्यामध्ये 1.25 फुटाच्या 2 काकऱ्या आतमध्ये आहेत आणि वरमापासून जो वरम आहे, या वरमापासून तो वरम आहे, हे अंतर 5 फूट आहे आणि आतमध्ये आपण 1.25 फुटाच्या 4 ओळी आपण इथं पेरलेले आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे. हे बघा, आता ही जी ओळ आहे काठाची, हे तीळ दिसत आहे. ह्या काठाची ओळ 1, ही 2, ही 3 आणि ही काठाची 4, अशा प्रकारे 4 ओळी आपण इथे पेरलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण 4 ओळी घेतलेल्या आहे. एकरी 3 किलो तीळ रासायनिक खतामध्ये, 20 किलो खतामध्ये 3 किलो तीळ टाकलेलं आहे आणि गव्हाच्या पाट्याच पेरणीचं जे यंत्र असते गहू पेरणीचं, त्याला पाट्या पण पाडतात. अशा प्रकारे पाट्या पडलेल्या आहेत. हा जो वरम आहे, हा जो पूर्ण असतो माथ्यापासून इकडं आणि तिकडं, तो पण 1.25 फुटाचा येतो. त्याची जाडी भरपूर येते आणि ते ॲडजस्टमेंट करता पण येते, जेणेकरून पाणी देते वेळेस पुढे आपण या पाटीतलं त्या पाटीत, त्या पाटीतलं या पाटीत पाणी येऊ नये म्हणून थोडा उंच आणि रुंद सरी वरंबा करावा लागते. आणि इथं तिळाला मशारची गरज नाही, कारण तिळा जर मशार आपण केली तर इथं तीळ निघत नाही. त्यासाठी फक्त रोटावेटर करून पाट्या पाडून त्यातमध्ये पेरावं लागते. तर इथं आपण अशा प्रकारे खत 20 किलो टाकून 3 किलो तीळ टाकून तीळ गौरव आपण इथे पेरलेला आहे आणि त्याच्यानंतर 3-3 घंटे सिंगल पाईपावर आपण इथं पाणी दिलेलं आहे. एका पाईपावर एक नोजल लावून आपण 3-3 तास इथं नोजल चालवली आणि त्याच्यानंतर जी माती असते ती त्याच्यावरती पडल्यानंतर तो दबल्या गेला. दबल्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी आपण पुन्हा 2 तास पाणी दिलेलं आहे, 3 दिवसांनी. त्याच्यामुळे ती आता परिपूर्ण आता निघणं चालू आहे. हे बघा, अशा प्रकारे तीळ निघत आहे. आपण बघू शकता, जबरदस्त तीळ उगवण शक्ती झालेली आहे. हे बघा. आणि त्याच्यानंतर या पाट्यामध्ये आपण खताचं जे नियोजन आहे, उरलेलं जे खत होतं 30 किलो, 20 किलो मिक्स केल्यानंतर बियाण्यामध्ये 30 किलो जे उरलं होतं ते पुन्हा आपण 20-0-13 जे होतं ते याच्यातून पुन्हा फेकून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे तीळ गौरव पेरला. त्याच्यानंतर पाणी दिलं 2 वेळेस. त्याची उगवणशक्ती सुपर झालेली आहे, जबरदस्त. आणि आता त्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला पाणी वगैरे द्यायचं नाही, कारण साधारण 4 दिवस त्याच्यानंतर आपल्याला सर्व नियोजन करायचं आहे. तर सध्याची परिस्थिती जी आहे, आज 8 दिवस परिपूर्ण झालेली आहेत आणि अशा प्रकारे पोझिशन आपल्याला त्याची दिसत आहे.